आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब 14 तारखेला जालना शहरामध्ये येत आहेत। त्या दिवशी भारतीय जनता पक्षाच्या नवीन कार्यालयाचं उद्घाटन हे त्यांच्या हस्ते होणार आहे। त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सर्व तालुक्यामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी येण्याचं आव्हान केलेलं आहे। मला असं वाटतं की जालना जिल्ह्याच्या दृष्टीने एक पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं एक पाऊल आहे। या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यांनी देशभर भारतीय जनता पार्टीचे जिल्हा स्तरावर कार्यालय असावे अशा प्रकारचा निर्णय केला आणि त्याप्रमाणे प्रत्येक जिल्ह्यामध्ये नवीन जागा घेऊन त्या ठिकाणी कार्यालयाचं बांधकाम करायची सूचना केल्या। अनेक ठिकाणी अशा प्रकारचे कार्यालय बांधून तयार झालेत। काही ठिकाणी आत्ता बांधकामं चालू आहेत, काही ठिकाणी बांधकामं सुरू होत आहेत। मला असं वाटतं 2027 पर्यंत या देशात आणि आपल्या राज्यात जवळपास भारतीय जनता पक्षाचे सर्व जिल्ह्यामध्ये कार्यालय होतील। आमचं मराठवाडा विभागाचं कार्यालय छत्रपती संभाजीनगरला एक अद्ययावत अशा प्रकारचं कार्यालय याआधीच देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि राज्याचं कार्यालय या कार्यालयाचा शुभारंभसुद्धा मुंबईमध्ये झालेला आहे। मला असं वाटतं की पार्टीच्या दृष्टीनं आमच्या एक अभिमानाची गोष्ट आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणचं कार्यालय झाल्याच्या नंतर संभाजीनगरला मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या कार्यकर्त्यांच्या सहकार्यानं देवेंद्रजी, रवींद्रजी आमचे प्रदेशाध्यक्ष तेही या कार्यालयाच्या उद्घाटनाला येणार आहेत आणि यानंतर तिरंगा रॅलीचं आयोजन छत्रपती संभाजीनगरला केलेलं आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश या देशात जावा हा या रॅलीचा उद्देश आहे। या निमित्तानं प्रत्येक जनतेला तिरंग्याशी जोडण्याचा कार्यक्रम भारतीय जनता पार्टीनं केलेला आहे। मला असं वाटतं हा कार्यक्रम केवळ आत्ताच नाही, जेव्हा या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी झाले त्यावेळेसपासून तिरंगा यात्रा भारतीय जनता पार्टी प्रत्येक ठिकाणी काढते आणि केवळ यात्रा रोड शो करून नाही तर हर घर तिरंगा, जे प्रत्येकाच्या घरावर तिरंगा असला पाहिजे, तिरंग्याबद्दल स्वाभिमान असला पाहिजे, ही भावना जनतेमध्ये जागृत करण्यासाठी मोदीजींनी ही आमची तिरंगा यात्रा या ठिकाणी सुरू केली आहे। आपल्याला माहिती आहे की 2024ला सरकार आल्याच्या नंतर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांनी अनेक लोकप्रिय निर्णय की जे जनतेच्या हिताचे अशा प्रकारचे निर्णय घेतले। त्यामध्ये प्रामुख्यानं आत्ताचा जो निर्णय की अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अशा प्रकारची योजना जाहीर करून जवळपास 80% शेतकरी या योजनेमध्ये कव्हर होतील अशा प्रकारची तरतूद या योजनेमध्ये घेतलेली आहे आणि जवळपास 36.585 कोटी रुपये या योजनेला लागणार आहे आणि पूर्वीसुद्धा 88.7% कर्जमाफी या राज्यामध्ये झाली आहे। मला असं वाटतं अनेक योजना जाहीर झाल्या, त्यातली एक प्रामुख्याने ही योजना आहे ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यासाठी 90% सबसिडीवर सोलार पंप द्यायची सुद्धा योजना आपल्या राज्याच्या सरकारनं सुरू केली आहे। राज्यभर इन्फ्रास्ट्रक्चर वाढतंय, रोड, हायवेज, रेल्वे असे
वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपल्या राज्यातल्या सरकारनं हाती घेतले आणि मला असं वाटतं एक आपलं राज्य एक प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतंय. प्रगतशील राज्य तर आहेच, परंतु आता प्रगतीच्या दिशेनं आपलं राज्य सरकार वाटचाल करते आणि त्या दिशेनं राज्याचे मुख्यमंत्री चारही बाजूना या राज्याचा विकास कसा होईल असा प्रयत्न करतात. औद्योगिक असो, शिक्षण असो किंवा कृषीचा असो, या दृष्टीनं त्यांचे पावलं पडत आहेत. त्यामुळे राज्यातली जनता त्यांच्या एकूण कार्यपद्धतीवर खुश आहे. मला असं वाटतं की या कार्यक्रमात ते येतील आणि कार्यालयाचं उद्घाटन करतील. नवीन कार्यालयाचं उद्घाटन हे त्यांच्या हस्ते होणार. त्यासाठी भारतीय जनता पार्टीनं सर्व काही ठिकाणी आत्ता बांधकामं चालू आहेत, काही ठिकाणी बांधकामं सुरू होत आहेत. मला असं वाटतं 2027पर्यंत या देशात आणि आपल्या राज्यात जवळपास भारतीय जनता पक्षाचे सर्व जिल्ह्यामध्ये कार्यालय होतील. आमचं मराठवाडा विभागाचं कार्यालय छत्रपती संभाजीनगरला एक अद्ययावत अशा प्रकारचं कार्यालय याआधीच देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे आणि राज्याचं कार्यालय या कार्यालयाचा शुभारंभसुद्धा कार्यालयाच्या उद्घाटनासाठी देण्याचं आव्हान केलेलं आहे. मला असं वाटतं की जालना जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत पार्टीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं एक पाऊल आहे. या देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष होते